मोनर रस्ता रुंदीकरण आणि भूसंपादनाच्या मुद्द्यावरून काल मोनरमध्ये आयोजित ग्रामसभा क्षणभर चिघळली तर काही काळासाठी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती। 9 जानेवारीला जिल्हा परिषद मराठी शाळा मोनर येथील मैदानावर मोनर ग्रामपंचायतीच्या वतीने पेसा ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्यात आली होती। या ग्रामसभेला मोनरसह आजूबाजूच्या परिसरातील 2000हून अधिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, मोनर, पालघर या रस्त्यासाठी होणाऱ्या रस्ता रुंदीकरण व भूसंपादन प्रकल्पाची माहिती देण्यासाठी शासनाचे अधिकारी येणार होते। मात्र ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या कामात व्यस्त असल्याचे कारण पुढे करत राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे येथील कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामसभा पुढे ढकलल्याचे पत्र पाठवले। यामुळे ग्रामसभेला एकही जबाबदार शासन अधिकारी हजर राहू शकला नाही आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली। याच दरम्यान काही काळासाठी ग्रामसभेत गाळबोट लागले, वातावरण तापले आणि प्रकरण चिघळले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोनर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांच्या उपस्थितीमुळे आणि ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्तक्षेपामुळे अखेर परिस्थिती निवळली आणि ग्रामसभा सुरळीत पार पडली। या ग्रामसभेत रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भात एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या समितीवर ग्रामस्थ स्वतःचे प्रतिनिधी निवडणार असल्याचे ठरवण्यात आले। मात्र यावेळी ग्रामस्थांनी खडसावून इशारा दिला, निवडून दिलेले प्रतिनिधी जर स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा राजकारणासाठी काम करणार असतील तर ते सहन केले जाणार नाही। ज्यांनी विश्वासाने निवडून दिले आहे त्यांच्या बाजूने उभे राहा आणि कोणावरही अन्याय होऊ देऊ नका असा रोषपूर्ण सूर ग्रामसभेत उमटला। रस्ता विकासाच्या नावाखाली ग्रामस्थांच्या जमिनी, घरे आणि हक्क धोक्यात येणार असतील तर तो विकास स्वीकारायचा की नाही हा निर्णय ग्रामस्थांचाच आहे। मोनरचा सूर आता ठाम आहे, विकास हवा पण विश्वासघात नको। आणि जर ग्रामस्थांच्या आवाजाकडे दुर्लक्ष झाले तर हा आवाज लवकरच रस्त्यावर उतरेल हे मात्र अटळ आहे। मोनरच्या रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भात आज मोनर या ठिकाणी 9 जानेवारीला ग्रामसभा आयोजित केली होती। या ग्रामसभेमध्ये आज रस्ता रुंदीकरण कुठून कुठे होणार आहे, कसा होणार आहे ह्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसभा आयोजित केली होती। मोनर गावातील अनेक परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ह्या ग्रामसभेमध्ये दाखल झाले होते। रस्ता रुंदीकरणाचा संदर्भ हा अनेक पेटला होता, कारण ह्या ठिकाणी 23 डिसेंबरला मोनर ग्रामपंचायतीवर मोर्चा सुद्धा निघाला होता आणि त्याच्यानंतर 31 डिसेंबरला काही शासनाचे माणसं येऊन ह्या ठिकाणी मोजणी सुद्धा केली होती आणि ह्या प्रकरणामध्ये ग्रामपंचायतीला काहीही माहिती नव्हती आणि आज ही ग्रामसभा आयोजित केली होती। पण ह्या ग्रामसभेमध्ये अचानक जे सरकारी अधिकारी होते ते येणार होते, पण इलेक्शन असल्यामुळे ते येऊ शकले नाही। मग आपल्यासोबत मोनर गावचे सरपंच चेतन पाटील आहे। सर, ही आज ग्रामसभा झालेली आहे, कशा प्रकारे ग्रामसभा झालेली आहे, ग्रामस्थांना काय तुम्ही सांगितलेलं आहे त्या संदर्भात? ही जी आजची ग्रामसभा झाली ही एकदम चांगल्या प्रकारे झाली आहे। ग्रामस्थांचं असं मत आहे की जे अधिकारी येणार होते ते आले नाही। आज त्यांचं आम्हाला पत्र आलेलं कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांच्या कार्यालयातून गोकुळनगर माजिरोडा ठाणे। तर आता जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे त्या इलेक्शन संदर्भात त्यांची तिकडे ड्युटी लागलेली आहे। तर त्यांचा या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की जी ग्रामसभा आजची जी ग्रामसभा ही पुढे घेण्यात यावी किंवा त्यांनी आपल्याला महानगरपालिकेचे इलेक्शन 15पर्यंत काहीतरी वोटिंग होत आहेत तर त्याच्यानंतर आम्हाला ग्रामसभेला यायला जमेल असं त्यांचं म्हणणं होतं। पण जे पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे आपण ग्रामसभा लावलेली रद्द नाही करू शकत आणि आज ग्रामस्थांचं तर असं म्हणणं आहे आणि पूर्ण गाव आलं होतं का याच्यामध्ये व्यापारी वर्ग होते, ज्यांच्या डोंगरीवरची लोक होती, पाटीलपाड्यातली लोक होती, पूर्ण म्हणजे जवळपास पूर्ण गावच होतं। तर गावाचं असं म्हणणं आहे की जी आजची ही ग्रामसभा लावली ह्याच सभेचं प्रोसिडिंग पुढे पाठवण्यात येईल, कारण की आपल्याला त्या अधिकाऱ्यांना कुठलंही उत्तर द्यायचं नाही आहे। जे आपल्या ग्रामपंचायतनी ज्या ग्रामसभेने डिसिजन घेतला आहे तोच डिसिजन पुढे पाठवा। याच्यासाठी पुढची ग्रामसभा नाही लावली तरी काही हरकत नाही असं लोकांचं म्हणणं आहे। पण
सर, एकंदरीत आज ग्रामसभेमध्ये काय झालेलं आहे? आणि जे काय आज नॅशनल हायवे यांनी आपल्याला जे पत्रव्यवहार कुठल्याही प्रकारचं केलेला नाही, कुठलीही माहिती दिलेली नाही, त्यांचे जे अधिकारी आलेले 22 तारखेच्या ग्रामसभेला ते सुद्धा अर्धवट माहिती म्हणजे ओव्हरऑल माहिती दिलेली होती का असं इकडनं रस्ता जाईल, पण कुठल्याही प्रकारचं कागदोपत्री कुठलंही आपल्याकडे काय आलेलं नव्हतं. आणि जे राजपत्र जे आलेलं आहे ते राजपत्र आपल्याला अजूनसुद्धा ग्रामपंचायतला त्यांनी नंतर कळवलं, जेव्हा ग्रामसभा झाल्यानंतर ते पत्र आपल्याकडे आलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही असे अटी आहेत का एवढ्या दिवसांच्या आत 21 दिवसांच्या आत आम्हाला तुम्ही विरोध करू शकता, पण त्या पत्रात आपल्याकडे आलेलं नव्हतं, तर आपण कुठल्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ शकतो? सर, आता तुम्ही सांगितलं ही ग्रामसभा आहे, ह्या ग्रामसभेमध्ये जे ग्रामस्थ आले होते ते समाधानी आहेत, पण नक्की रस्ता आता कुठून कुठे जाणार आहे? सरकारी माणसं आलेली नाहीयेत, मग कसं समजणार आहे? आता रस्ता लोकांचं तर असं म्हणणं आहे का जे गट नंबर पण दिलेले आहेत ते पण सगळे इकडचे आम्ही पण बघितले, आमच्या कर्मचाऱ्यांनी किंवा आम्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी किंवा मी स्वतः बघितलं, तर गट नंबरसुद्धा एक इकडचा आहे तर एक दुसऱ्या टोकाचा आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही गावकरी पूर्ण कन्फ्यूज आहेत, नक्की रस्ता कुठून जाणार आहे, कसा जाणार आहे, आम्हाला काही त्याच्यात कळत नाही आहे. आणि जी आजची ग्रामसभा झाली ही फायनल ग्रामसभाच समजून आम्ही पुढे त्याची कारवाई नाही. आजच्या ग्रामसभेमध्ये आम्ही एक कमिटी स्थापन करणार आहेत असं डिक्लेअर झालं. ते कमिटी घेऊन आणि त्याचे पुढचे पत्रव्यवहार किंवा त्याचे पुढच्या गावाच्या म्हणजे जो रस्ता होणार आहे त्याचे डिसिजन आम्ही कमिटीसोबतच घेणार आणि कमिटी स्थापन करूनच पुढचे पत्रव्यवहार आणि पुढच्या गोष्टी ज्या होतील त्या कमिटीसोबतच होणार. म्हणजे एकंदरीत आत्ताची ही ग्रामसभा आहे ती फायनल ठरवलेली आहे आणि ह्याच्यासाठी तुमची कमिटी स्थापन झालेली आहे. म्हणजे ह्याच्या पुढे काहीही जो निर्णय म्हणजे मेन बाजारातून रस्ता घ्यायचा का डोंगरीवरून घ्यायचा ही कमिटी ठरवणार आहे का? हां, कमिटी ठरवणार. म्हणजे कमिटीला विश्वासात घेऊन पुढचा गावाच्या हितासाठी आम्ही सगळं करणार. सर, एक शेवटचा प्रश्न का आणि ग्रामसभेमध्ये असं म्हणलं आहे का गावालाच बायपास करून म्हणजे गावाच्या हद्दीच्या बाहेरूनच रस्ता जावा असं लोकांची मागणी आहे. सर, मग जे तुम्ही पत्र काढलं होतं शासनाच्या लोकांना ते तुम्ही 23 डिसेंबरला काढलं होतं, मग तुम्हाला हे कधी आलं का आता ग्रामसभेला आम्ही येऊ शकत नाही आणि निवडणूक आहे? हे आम्हाला वेळेवर त्यांनी पत्र दिलं. आम्हाला काल पत्र आलं त्यांचं, काल 8 तारखेला. पालघर जिल्ह्यातील मोखाडा जव्हार विक्रमगड मनोर पालघर रस्त्यासाठी भूसंपादन प्रकल्प ग्रामसभेचे आयोजन करणे ह्या विषयासंदर्भात ह्या आपल्या जिल्हा परिषदेच्या पटांगणात आपण आयोजित केलेली आहे. माझी सर्व सन्माननीय मतदार बंधू भगिनींना एक नम्र विनंती आहे, कृपया आपण ह्याच विषयावर चर्चा करावी असं माननीय अध्यक्षांच्या वतीनं परत एकदा मी ह्या सभागृहाला उपस्थितांना एक नम्र विनंती करतोय. आपला हा जो एक विषय आहे हा संपूर्ण मनोर गावचा विषय आहे, तर कृपया आपण ह्याच विषयावर बोललेलं उचित ठरेल. धन्यवाद. 22/12ला जी आपली ग्रामसभा झाली त्यानंतर 23 तारखेला आपल्या सर्व सन्माननीय जे ग्रामस्थ बंधू भगिनी आहेत त्यांनी एक भव्य एक अर्ज दिला आहे आपल्याकडे आणि त्यांनी हे केलं आहे काय सह्यांचं निवेदन दिलं आहे. आणि त्या दिवशी त्या सभेला म्हणजे जे उपस्थित जो मोर्चा आला होता त्याला सन्माननीय अध्यक्षांनी एक असं हे दिलेलं होतं का त्यांनी सांगितलेलं जी 22/12ला ग्रामसभा झालेली आहे त्याचे पेपर कुठेही पाठवू नयेत आणि त्या सभेला त्यांनी स्थगिती द्यावी असं म्हणालेले सर. तर तसा पत्रव्यवहार ग्रामपंचायतीच्या मार्फत माननीय गटविकास अधिकाऱ्यांना पण केलेला आहे. आपलं वरिष्ठ जे कार्यालय आपलं आहे आमचं म्हणजे ग्रामपंचायतीचं त्यांनाही तो पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे जे आपल्याला भूसंपादन करणारे प्रांत अधिकारी डहाणूचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयालाही त्या 2 दिवसाचा जो वृत्तांत आहे तो कळवण्यात आलेला आहे. आणि त्यांना अशी एक विनंती केली सरपंचांनी म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीने का तुमचे जे विविध विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी दिनांक 9/1/2026 रोजी होणाऱ्या ग्रामसभेसाठी उपस्थित राहावं असे एक विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे हा जो प्रोजेक्ट आहे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे ह्यांचे कार्यालय ह्यांच्यामार्फत हा जो प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे तर त्यांनाही आपण पत्र दिलेलं आहे. पण आज एकही विभागाचे कर्मचारी अधिकारी ह्या आजच्या ह्या ग्रामसभेला उपस्थित झालेले दिसत नाही. त्यांचं आता एक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे ह्यांचं एक पत्र आलेलं आहे. माननीय सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मनोर पालघर जिल्ह्यातील मोखाडा जव्हार विक्रमगड मनोर पालघर रस्त्यासाठी भूसंपादन प्रकल्प ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत
संदर्भ दिनांक आपले 26/12/2025 रोजीचे पत्र. उपरोक्त विषयांमुळे प्रस्तावित पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, मनोर, पालघर प्रस्तावित 2 पदरी 4 पदरी रस्त्यासाठी मोखाडा, जव्हार, विक्रमगड व पालघर तालुक्यातील बाधित होणाऱ्या गावांची जमीन संपादन करण्याकरिता या कार्यालयाकडून प्रस्तावित आहे. सदरची गावे ही पेसा कायदा अंतर्गत असल्याने सदर प्रकरणी जमीन भूसंपादित करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायत ठराव घेणे अनिवार्य आहे. त्यानुसार दिनांक 22/12/2025 रोजी आपण ग्रामसभेचे आयोजन केले होते. 22/12/2025 रोजीच्या ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मनोर ग्रामपंचायत हद्दीतील जमीन संपादन प्रक्रियेबाबतच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता संदर्भीय पत्रान्वये आपण दिनांक 9/1/2026 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा मनोर येथे ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी ह्या कार्यालयातील सर्व कर्मचारी हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रतिनियुक्तीवर असल्याने आपण दिनांक 9/1/2026 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा मनोर येथे आयोजित ग्रामसभेत उपस्थित राहणे हे शक्य नाही. आपणास विनंती आहे की 9/1/2026 रोजी आयोजित ग्रामसभा ही पुढे ढकलून ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 25-26 मतदानाची तारीख 15/1/26 समाप्तीनंतर ग्रामसभेचे आयोजन करावे. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठाणे, असं यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे. बाबत चर्चा करण्यावर निर्णय घेणे. मी हे विचारतो, बायपासवरती चर्चा करण्यावर निर्णय घेणे हा अधिकार कोणाला दिलेला आहे? हे कुठल्या कागदपत्रावरती आलेलं आहे की बायपास आपल्या मनोरमधून जाणार आहे? मी राज्यपत्र वाचलं, राज्यपत्रामध्ये कुठे उल्लेख नाही. आता तुम्ही जसं बोलले नॅशनल हायवेच्या पत्रामध्ये कुठे बायपास संदर्भात चर्चा नाही. मग तुम्ही अजेंडा असा कसा काढला? माझ्या प्रोसिडिंग मध्ये यायचं आणि ते पहिले अजेंडावरचा हा विषय कॅन्सल करायचा. नंतर आपण सांगितलं सदरच्या ग्रामसभेला मतदारांना अभिप्रेत असलेली योग्य ती माहिती देऊ शकले नाही. कोण? तर ते आपले कोण आले होते? सतीश मोडक साहेब, बरोबर ना? मोठे कार्यकारी म्हणजे हे आहेत ते सतीश मोडक साहेब यांनी, आणि त्यांनी गावातून बायपास मार्ग महामार्ग जाणार असे सूचित केले. त्यामुळे बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचा एक मिनिट सॉरी ते मला वाचायला लागते. त्याच्यामुळे बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचा मोठा मंगळवारी दिनांक 23/12 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आला होता. आम्ही बाधित होणार का नाही होणार हे सतीश मोडक पण ठरवणार आहे. राज्यपाल आहे, राष्ट्रपती आहे. हा मुद्दा सगळा खोडला जावा. आम्ही बाधित होतो का नाही होत आणि आम्ही बाधित होणार म्हणून आम्ही मोर्चा काढला असं कोणी सांगितलं? आम्ही त्या ग्रामसभेवरती स्थगिती आणली. आमचा एक विषय नव्हता, आम्ही त्या पूर्ण ग्रामसभेला स्थगिती आणली. आम्ही बाधित होतोय हा कसा काय, हा मुद्दा कसा काय येणार? भाऊसाहेब जरा थोडासा मला एक्सप्लेन करा याच्यावरती. बाकीच्या विषयावर पण मी बोलतोय, बरेचसे विषय आहेत त्याच्यामध्ये. आम्ही बाधित कसे होतोय हे मला जरा एक्सप्लेन करा. दिनांक 23/12/2025 रोजी आपल्या विभागातील जवळजवळ 15 पेज 25 पेजवरचं पत्र आहे. तुम्हीच आम्हाला दिलंय 23/12 प्रति माननीय सरपंच साहेब, ग्रामपंचायत कार्यालय मनोर. विषय सोमवार दिनांक 22/12/2025 रोजीच्या झालेल्या ग्रामसभेच्या प्रोसिडिंगला स्थगिती देण्याबाबत. महोदय, प्रोसिडिंगला स्थगिती मी पूर्ण प्रोसिडिंगला स्थगिती देण्याबाबत महामार्गाच्या विषयावरती आम्ही बाधित होतोय का नाही होतोय हा विषय कसा काय येतो? असा हा विषय मी तेच विचारतो. सतीश मोडक साहेबांनी जे काय आग लावून गेले आमच्या गावामध्ये व्यापारी विरुद्ध डोंगरी, सतीश मोडक कोण आहे? काय त्याचं काय म्हणजे काय? कुठल्या कागदाच्या भरोसा, कुठल्या कागदाच्या बेसिसवर बोलला? कुठल्या? मी त्याच्यानंतर राज्यपत्र वाचलं. राज्यपत्रामध्ये कुठेही उल्लेख नाहीये की ते हात नदी ते सनसिटीचा कुठलाही गट नंबर नाहीये. तुम्ही वाचून घ्या बाई, असं तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही वाचून घ्या. सतीश मोडक हे ठरवणार कोण? त्यांनी वाचलं आपले भाऊसाहेबांनी, त्याच्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे. मला काही विषय घ्यायचे, मग मी नंतर बसणार आहे. पुनीत बारीजी, आपल्याला एक विनंती आहे. तुमचा मी पूर्ण अर्ज वाचतो.
तुम्ही जो प्रश्न विचारलाय, आम्ही खालील सह्या करणारे गायकवाड डोंगरी, हायस्कूल डोंगरी आणि पोलीस लाईन डोंगरीतील सर्व ग्रामस्थ आपणास विनंती अर्ज करतो की काल झालेल्या ग्रामसभेत आपल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, मनोर, पालघर रस्त्यासाठी भूसंपादन प्रकल्प जागा संपादित करण्यासाठी आपल्या ग्रामसभेत पर्यायी जागा म्हणून जो ठराव केला आहे त्यास आमचा तिन्ही डोंगरीतील सर्व ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. कारण ह्या पर्यायी मार्गाने जी जागा भूसंपादित होणार आहे तेथील सर्व ग्रामस्थ हे आदिवासी समाजाचे असून गोरगरीब आहेत, त्यांची राहती घरे बाधित होणार आहेत. म्हणून आपण जो ग्रामसभेचा ठराव घेतला तो ठराव स्थगित करून वरिष्ठांकडे पाठवू नये अशी आमची विनंती आहे. तसे झाल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करून पर्यायी मार्ग होऊ देणार नाही ह्याची आपण नोंद घ्यावी. असं हे सगळे जे सन्मान आपले ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थ बंधू भगिनी आहेत, ह्यांचा एक 23/12 अर्ज देतानाच म्हणजे तुम्ही एक निवेदन दिलं आम्हाला. खाली आपली एक सभा झाली, म्हणजे तुम्ही सगळे ग्रामस्थ आलात आणि मग आपण सभागृहात आलात, माननीय अध्यक्षांच्या, सरपंचांच्या समोर बसून आपली चर्चा झाली, तुम्ही हे आम्हाला निवेदन दिलं. आणि ह्या निवेदनाचा म्हणजे मी असं तुम्ही पर्यायी जो सांगितलाय आम्ही अजेंड्यावर, मग आपल्या अजेंड्यावर म्हणून एक सविस्तर विषय लिहिला का 22/12 जी ग्रामसभा झाली, नंतर 23/12 झालं. आपलं हे पत्र आहे, ह्या पत्राचा पण बाधित होण्याचा विषय देत नाही ना भाऊसाहेब. एक मिनिट, आता त्याच्यावरती ते जे काय झालंय ना, ऐका ना, तुम्ही आज ठराव पारित करू शकता. ठराव पारित करण्यासाठी झालेलो आहे तर मी ह्याच्यामध्ये मी काय बोलतो, जेव्हा ते मोडक साहेब आले, ते अधिकारी होते, ते अभ्यास करून आलेले होते. आम्ही तर ग्रामसभेमध्ये आक्षेप आलेलो होतो, आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं. आम्ही आता राज्यपत्र वाचलं म्हणून आम्हाला कल्पना मिळाली ना. त्या टायमाला आम्ही राज्यपत्र वाचलेलं नव्हतं म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच मोर्चाकडून त्या ग्रामसभेला स्थगिती दिली. त्याच्यामुळे आम्ही बाधित होतोय हे ठरवणारा सतीश मोडक नाहीये, समजलं. असं राज्यपत्रामध्ये सुद्धा कुठे उल्लेख नाहीये. त्याच्यामुळे हायस्कूल डोंगरी, गायकवाड डोंगरी, पोलीस लाईन डोंगरी, खाजानगर डोंगरीवरून रस्ता जातोय हे आपण अजिबात गृहीत धरायचं नाही. कारण की असं कुठे उल्लेखच नाही मिळत, असा कुठे उल्लेखच नाही मिळत. असा नाही राज्यपत्रात उल्लेख आहे, नाही त्यांच्या नॅशनल हायवे मध्ये कुठे उल्लेख आहे. मला असेल तर दाखवा आता. नॅशनल हायवेच्या भाऊसाहेब 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. नॅशनल हायवेच्या पत्रामध्ये साफ लिहिलेलं आहे की अजून त्यांच्याकडे काही ठराव केलेला नाही मिळत आणि 22 तारखेच्या ग्रामसभेला तीव्र विरोध केलेला आहे, बरोबर ना. नॅशनल हायवेने पत्र दिलं जे तुम्ही वाचून दाखवलं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर नॅशनल हायवे हे पत्र देतो तर मग तो सर्वे कसे काय करतात. आणि मी एक सांगतो या ग्रामसभेच्या माध्यमातून, जर नॅशनल हायवेने हे पत्र काढलेलं आहे आणि जर चुकून जर काही आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत असतील आणि उद्या जर त्यांचे सर्वेअर आले, त्यांच्यावर काय दुष्परिणाम झाले तर त्याचे जबाबदार आम्ही नाही, नॅशनल हायवे स्वतः असतील. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण फोन करून कळवलंय, जोपर्यंत काय योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा सर्वे नाही. आणि त्या दिवशी जे सर्वेवर आले ना, जे आले होते त्यांना त्याच्यानंतर त्यांना फोन केला आणि ते त्यांच्या एजन्सी, ज्यांच्याकडे एजन्सी दिली आहे त्यांचे सर्वेवर होते, तर ते बोलले की ठीक आहे आम्ही त्यांना सुद्धा कळवतो. आपण सगळं पत्रव्यवहार करू शकतो. भूसंपादन अधिकाऱ्याला पत्र दिलंय, आदरणीय भूसंपादन अधिकारी जर आपण ऐका ना, 2 पेपर आहेत. भूसंपादन अधिकारी जर सांगतात आहे की याचा तुमचा 22 तारखेच्या ग्रामसभेला विरोध झालेला आहे, तर तुम्ही त्यांचं स्वागत का करतात, स्वागत हा शब्द का टाकतात. भूसंपादन प्लीज समजून घ्या, भूसंपादन अधिकारी हे प्रांत आहेत आणि ते राष्ट्रीय महामार्गाचं जे आहे ते नॅशनल हायवेची ऑथॉरिटी एक वेगळी, 2 वेगवेगळ्या प्राधिकरण आहेत. एक मिनिट 2 वेगवेगळे प्राधिकरण आहेत. एका पत्रामध्ये नॅशनल हायवे सांगते आपल्याला की विरोध दर्शवलाय 22 तारखेला. 2 मिनिटं हा देतो 2 मिनिटं देतो. मी होतो ना मीटिंगला. 1 मिनिट येतो. माननीय सरपंच साहेब, त्या मीटिंगला मी होतो. आम्ही व्यापाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं, कारण की आमची मागणी आहे गावातून रस्ता जाता कामा नये, हा आमचा तीव्र विरोध आहे. आणि त्या टायमाला जेव्हा की गाव बघा आवाजाने काय नाही, शेवटी त्या टायमेला
बायपास जाणार आहे त्या दिवशी बहुतेक म्हणजे ग्रामस्थ नव्हते आमच्या डोंगरीवरती, त्या दिवशी तुम्ही त्या सभेला डायरेक्ट स्थगिती का नाही दिली? त्या तिथल्या तिथे फाडून टाकायचं होतं ना, कारण की ग्रामस्थ फक्त 50-60 माणसं होते, तुम्ही डायरेक्ट कसं काय अजेंडावर घेतलं आणि ते बाहेरून फोटो वगैरे काढून दिले असं माहिती भेटलेली बाहेरून? तुम्ही त्या दिवशी स्थगिती द्यायला पाहिजे होती आणि अजेंडा तिथल्या तिथे फाडायला पाहिजे होता, ग्रामस्थ नव्हते तेव्हा. भाऊसाहेब, तुम्ही सांगतात मी प्रशासकीय अधिकारी आहे, मला कुठल्याही अर्जावर किंवा कशावर सही करायला मला विचार करावा लागतो, माझे वरिष्ठ अधिकारी आहेत. मग मी काय सांगतो तुम्हाला, जेव्हा इथे 22 तारखेची ग्रामसभा झाली त्याच्यानंतर आम्ही मोर्चा आणला, त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हटलो आम्ही का कुठलीही कारवाई होणार नाही जोपर्यंत 9 तारखेची ग्रामसभा लागत नाही तोपर्यंत, बरोबर? त्याच्यानंतर अधिकारी वर्ग आले तुमचे, आता तुम्ही सांगतात आम्हाला माहिती नाही ते कुठून आले ना काय आले, नाही माहिती तर बरोबर आहे, नाही माहिती, मी मान्य करतो तुम्हाला माहिती नाही, ते ढगातून नाही पडले, बरोबर? तुम्हाला माहिती नाही म्हणजे ते ढगातून तर नाही आले, ते आले तर रस्त्यावरनं झाले, बरोबर आहे ना? याचा अर्थ तुम्हाला 4 महिने अगोदर, 5 महिने अगोदर, 6 महिने अगोदर काहीतरी पाठपुरावा तुम्ही तरी केला असेल तिकडे, तर बाबा आपल्या गावाच्या विकासासाठी कुठून तरी रस्ता काढावा लागेल भविष्याच्या वेळेसाठी. नाही अजिबात कोणी सरपंच बसले कोणी केलं नाही. मग हा प्रस्ताव आला कसं काय रस्त्याच्या इकडे? आता ते मी नाही सांगू शकत ना, नाही, भाऊसाहेब, तुम्ही नॅशनल हायवे सांगू शकत नाही, बरोबर आहे. नाही. माझी गोष्ट ऐका, मला तुम्ही माहिती सांगू नाही शकत म्हणून मी सांगू शकत नाही, मला ठीक आहे, माहिती तुम्ही सांगू शकत नाही, पण तुम्ही आमच्या गावाचे ग्रामविकास अधिकारी आहे, आज ते प्रत्यक्ष कारवाई करायला इकडे रस्त्यावरती उतरले, आमच्या लोकांच्या जागेमध्ये येऊन, घरामध्ये येऊन जेव्हा चिरे काढायला लावले तेव्हा लोकांनी विरोध दर्शवला, तेव्हा फक्त सरपंच साहेब ग्राउंड लेवलला उतरले. तुम्ही इथे मराठी शाळेत उपस्थित असताना पण तिकडे गेले नाही, तुम्ही इथे उपस्थित असताना तिथे मी गेले नाही. याचा नम्र खुलासा करतो, तुम्ही विरोध नका करू, लोकांचं सातवण तरी करायला पाहिजे होतं तिथे. मी विरोध लोकांचा करत जिव्हाळ्याचा नाही. प्रश्न आहे. आज मी- आमच्या गळ्यावरनं सुनी फिरत होती, गळ्यावरनं आज आमच्या गळ्यावरनं सुनी फिरत होती. आम्ही माझी जायचं कुठे? सभागृहाला विनंती आहे, मी काय सांगतो, प्रशासन आमची मनोर गावाची नाळ तोडत होतं, आमची नाळ तोडत होतं, आम्हाला या गावातून हद्दपार करण्याचा प्रयत्न होता. आज आमच्या 5-5 पिढ्या गेलेल्या आहेत तिकडे आणि लोकांनी घरं बांधलेली आहेत कष्टाने, ती कष्टाची घरं तुटणार होती, मग लोक रस्त्यावर उतरणार नाही का? तरी पण आम्ही शांततेत मुका मोर्चा आणला आणि तुम्हाला पूर्वसूचना दिलेली होती की कुठलीही कारवाई होणार नाही 9 तारखेच्या अगोदर. मग तेवढी त्याची दखल तुम्ही काय घेतली आम्हाला सांगा, त्याची दखल तुम्ही पाठपुरावा काय केला ते आम्हाला सांगा. तुम्ही जो काळेसाहेब प्रश्न विचारला, मी एकटाच त्या कार्यालयात नाही, आमचे सन्मान, माझा ऐका प्लीज, पूर्ण ऐका. मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे, त्या पंचायत राज अभियानाचे तुम्ही सांगता मी इथे फोटो काढायला आलेलो, फोटो काढून चाललो, ऐका माझं तुम्ही पूर्ण ऐका. इथून 4-5 महिला गेल्या, मी माझ्या कामाला 5 वाजेपर्यंत 31 तारीख ते अभियानाची शेवटची होती आणि ती 31 तारीखच होती. आम्ही सकाळी 9 वाजेपासून न जेवता आम्ही फक्त महाप्रसादाला फक्त अर्धा तास गेलो, सकाळी 9 तुम्ही जेवले नाही, आम्ही जेवणावरनं उठून आलो. ऐका ना, आम्ही पण जेवणावरनं आम्ही पण उठून आलो. उपवासीच होतो, ऐका माझं. उठून आलो. आम्ही पण जेवलेलो नव्हतो, हो, पण जेवणावरनं उठून आलो. हो, मग तेव्हाची वेळ किती होती? 3:30 वाजलेले होते आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी फोटो काढायला गेलो. अरे मी कसं त्या महिला 2 चालल्या त्यांना कसं विचारू शकतो ताई तुम्ही कुठे चालले तसं? आता इकडे जातात लोक, मी आणि मी माझ्या गाडीवर बसून तर गेलो मी निघून. हॅलो, 5 मिनिटं तुम्ही जर तिथे आले असते ना, लोकांचं सातवण केलं असतं ना, लोकांना वाटलं असतं काहीतरी. गावचे सरपंच होते पण त्यांना ती पब्लिक आटोक्यात आली नसती, त्याला आम्ही सहकार्य केलं आणि बायकांना समजावण्याचं काम केलं. तुमचं पण काम होतं तिथे अरे थांबणं. पण सरपंचाचं ऐकलं नसतं तर माझं कसं ऐकलं असतं? पाठपुरावा करणारे व्यक्ती तुम्ही दोघं पण आहेत, हे लक्षात ठेवा भाऊसाहेब. तुम्ही अजेंड्यावर सह्या करता आणि जेव्हा तुम्हाला स्थगितीसाठी अजेंडा, जेव्हा आम्ही तिथे मोर्चा घेऊन आलो स्थगिती द्यायला लावली तेव्हा तुम्ही सही नाही केली त्याच्यावरती, तेव्हा सरपंचांनी सही केली. पुनीत पारीनं तेच सांगितलं, माझ्या वरिष्ठ तुम्ही ते पूर्ण पत्र वाचा. बरोबर, आम्ही वाचलेलं आहे, आम्ही अभ्यास करून आलेलो आहे. हा, मग त्या आम्ही अभ्यास करून आलेलो आहे. आदेश नाही देऊ शकत, ही माझा एक तसं प्रोटोकॉल नाही आहे. भाऊसाहेब, तुमचा प्रोटोकॉल आहे, मान्य आहे आम्हाला. सरपंच ह्या गावचा सर्व आहे, जनतेतून निवडून आलेले आहेत. आता तुम्ही सरपंच प्रत्येक गोष्ट निवडून आलेले आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्ट सरपंच आणि साहेब सक्षम आहेत ना, सरपंच सक्षम आहे, आम्ही मान्य करतो, कारण का त्या दिवशी आम्हाला धीर देण्याचं काम आमच्या सरपंचांनीच केलेलं आहे, आम्ही मान्य करतो. पण प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हाला गोळ्या नाही मारायच्या, लक्षात ठेवा. होत असेल तर त्याची परमिशन घेतली जात नाही का? नाही, आपल्या परमिशन घेतल्याशिवाय सर्वे करायला कसे येऊ शकतात? परमिशन मॅडम नाही घेतली. मी काय झालं, त्यांनी काय सांगितलंय सरपंचांना, जी संबंधित एजन्सी आहे ह्या महामार्गासाठी, हो, एजन्सी मग त्यांचे कर्मचारी कुठून आमची सभा
पण याचं उत्तर देतील. आपल्याकडून कुठली परमिशन घेतलेली नाहीये आणि ज्या दिवशी ते सर्वे करायला आलेले त्या गावकऱ्यांनी त्यांना इकडच्या डोंगरीवरच्या लोकांनी अडवलं. त्यावेळेस मला पण माहीत पडल्यानंतर मी तिथे आलो. मी येण्याच्या अगोदर ती लोक निघून गेलेली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ते आले होते असं मला कळालं. तर त्यावेळेस मी इकडे आलो तर त्यावेळेस ते इथे नाही मिळाले म्हणून मी याच आपल्या पुलाच्या साईडला त्यांना शोधत गेलो होता. ते आपली हद्द सोडून पुढे सर्वे करत होते. त्यांचे अधिकारी होते, त्यांना मी बोलावलं आणि त्यांना सांगितलं असा विषय झालाय आमच्या गावचा. तर ग्रामसभा आमची 9 तारखेला आहे. त्याच्यानंतर जो काही निर्णय होईल त्याच्यानंतर तुम्ही सर्वे तोपर्यंत आपल्या गावामध्ये सर्वे करायला येऊ नका. त्याच्यात तुम्हाला आपल्याला जर कळवण्यात आलं नसेल तर त्यांच्यावर तक्रारी टाका. का नाही तक्रार टाकायची? जर ते आपल्या ग्रामपंचायत मधला नियम मोडून न सर्वे करायला येत आहेत आणि लोकांमध्ये भडका उडतोय तर ते चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की गावातल्या लोकांचं असू द्या, म्हणजे बाजारपेठेतलं असू द्या किंवा डोंगरीवरचे कोणी असू द्या, यांचं कोणतंही नुकसान न करता कुठला तरी मध्य निघाला पाहिजे. असं नाहीये की आपला बाजारपेठ वाचवायची आणि डोंगरीवरच्यांवर गदा आणायची किंवा तिकडे आणून बाजारपेठीवर हे आणायचा. तर ह्याच्यापेक्षा तिसरा मध्येही निघू शकतो. पण तसं शासनाकडे लेटर गेलं पाहिजे आणि तशी पाठपुरावेही केले गेले पाहिजे. कोणाचंही नुकसान होता कामा नये. गावाचे सगळे गावकरी एकच आहेत आणि एकसंघाने राहिले पाहिजेत. इथे तुम्ही संघटित जर नाही झालात तर तुमचं गाव मोडणार. आता फक्त रस्त्यावरनं मोडत आहेत, नंतर तुमची मनं मोडून गाव संघटित राहणार नाही. गावाला संघटित राहण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना साथ दिली पाहिजे. केवळ गावकरी हा आणि तुम्ही जे म्हणता बायपास, सगळी पत्र आहेत, जी काही शासनाची पत्र या पुनीत भाऊंकडे आहेत ती सगळी ओपन करा. सगळ्या जगाला कळू द्या गावातल्या की काय नक्की आहे. करून संभ्रमात राहतात लोक, तर कोणीही संभ्रमात राहणार नाहीत. जसे आज पुनीत भाऊ अभ्यास करून येऊ शकले कारण त्यांच्याकडे पत्रांचा साठा आहे किंवा हातामध्ये काहीतरी प्रूफ आहे, तर ते प्रूफ सगळ्या गावाला माहिती पडू द्या. का असं आहे की एकाच व्यक्तीला मिळू शकते, इतर काही जण गेले नव्हते का, त्यांना नाही दिली पत्र. मग पत्र ही सगळी ओपन करा व्हॉट्सअपवर आणि सगळी खरी पत्र ओपन करा आणि अख्ख्या गावाला कळू दे काय नक्की आहे ते. त्यांच्याकडे हा चौथा पर्याय आहे अशी आमच्या माहितीत आहे. तिकडनं ते वळवतील, बरोबर आमचे बाजार पण चालेल, आमचे लोक पण राहतील, हायवे सुद्धा आमच्या जवळूनच जाईल. जवळ एक ब्रिज टाकायची गरज आहे, एकच ब्रिज, काही नाही जात, कोणाचं घर नाही जात, काही नाही जात. त्यामुळे ठराव क्रमांक 4 गावाला बायपास करून महामार्ग घेऊन जाण्यात यावा. मान्य आहे सगळ्यांना? हात वर करा, अनुमोदन द्या सगळ्यांनी. पुढची गोष्ट त्याच्यातली आहे, हा ठराव तुम्ही आज ग्रामसभेचा घेऊन हा ठराव तुम्ही त्यांना पुढे पाठवाल आणि मग परत माकडउड्या, माझ्या भाषेत आमच्या पोलीस मित्रांना मस्त माहीत आहे माकडउड्या ना साहेब, माकडउड्या मारायला परत कुठेतरी पोल गाडायला हे येतील. तर आम्ही आता ग्रामसभेने ठराव केलेला आहे. आता या विषयासाठी आम्हाला ग्रामसभा लावायला तुम्ही सांगू नका. आमच्याकडे धाक दपटशा करायला कोणी येऊ नका. असे अधिकारी चोरी मोरीचे सर्वे करायला कोणी तुम्ही येऊ नका. अशा पद्धतीचा एक ठराव, 5वा ठराव आपण त्याच्यामध्ये घ्या. आणि ग्रामस्थांना विनंती आहे की हे अधिकारी येतात, मला संरक्षण द्या, ग्रामपंचायतला झाला असं म्हणतील, हे येतील तुम्हाला चहा पाजा म्हणतील ग्रामपंचायतीमध्ये, त्यांना एंटरटेनमेंट करायला बंद करा. हे अशा आता ठराव झाला की नाही, इथे काय आहे ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बडी ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा. त्यामुळे इथला निर्णय हा दिल्लीला पण लागू होतो आणि त्याच्यात परत पेसा कायद्यानुसार हा ठराव हा पण नाही बाबा. ही मनोहर गाव हे पेसा कायद्यानुसार पेसा अंतर्गत येत असल्यामुळे इथे झालेले ठराव हे कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळे विनंती, तुम्हाला त्यांचं विनंती पत्र येईल
की एकदा विनंती म्हणून तुम्ही परत लावा. तर त्या विनंतीला त्यांच्या भीक घालू नका. आमच्या पेसा ग्रामसभेने केलेला हा निर्णय आहे असं त्यांना म्हणा. एवढं मला आपल्या सगळ्यांच्या समोर सांगणं होतं. बाकी ठराव मी मांडलेले आहेत, मंजूर करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. सांगितलं का भाऊसाहेबांनी, तर मला एवढंच नमूद करायचं आहे का ही जी 22 तारखेला आम्हाला प्रांत अधिकारी साहेबांनी फक्त एवढंच ग्रामपंचायतीनं BDO साहेबांचे पण तुम्ही ग्रामसभेचं आयोजन करायची जबाबदारी फक्त ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांची. बाकी त्या नॅशनल हायवेबद्दल आजही मी सांगतो आम्ही अनभिन्न आहोत. अजूनही आम्हाला पूर्ण कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. आम्हाला एक पत्र आलंय 2 पेजचं आणि त्याच्यात फक्त ग्रामसभांच्या तारखा त्या पण शासनानेच दिल्या. माझ्याकडे एक मध्यंतरी गोवाड्याचा चार्ज होता. मी गोवाड्याची सकाळी ग्रामसभा घेतली आणि आपलं पहिले ह्यानं विचारलं दुपारी ही ग्रामसभा घेतली. त्या शासनाने ठरवून दिलेला एक टाईम बॉन्ड प्रोग्राम होता. म्हणजे पेसा सभेचं त्याच्यात हे होतं 15 दिवसाचा पूर्ण अजेंडा काढायला. म्हणजे आम्हाला ग्रामपंचायतीला ह्या प्रकरणामध्ये म्हणजे मला वाईट वाटतं का ग्रामपंचायत सारखी स्थानिक स्वराज्य संस्था असताना विश्वासात घेऊन हे सगळं द्यायला पाहिजे होतं. त्यांनी काय केलं, एक पोलीस विभागाला पत्र दिलं. त्यांचे DYSP साहेब आहेत, त्यांना ह्या ज्या ग्रामसभा होतील ह्यांचा बंदोबस्त तुम्ही द्या. तहसीलदार साहेबांना पत्र दिलं. त्या गावचे संबंधित तलाठी मंडळ अधिकारी ह्यांनी या ग्रामसभेला जायचं आणि जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे ह्याचं सगळं लँड इक्विजिशनचं आहे. तर त्या सभेला ते फक्त कोणीच दुसरे आले नाही. तर दरम्यान ज्या ग्रामसभेच्या दिवशी आदरणीय सरपंच साहेबांनी परांज साहेबांना फोन केलेला पण त्यांचा तो फोन उचलला नाही. म्हणजे धनादे साहेब मी नम्र तुम्हाला हे करतोय का ही ग्रामसभा लावायलाच आम्हाला फक्त सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही अभ्यास करायला कुठला पेपर आला नाही म्हणून आम्ही तो अभ्यास करू शकलो नाही. पेपरच हातात नाही आला तर आम्ही त्याला उत्तर काय देणार, गावाला पब्लिश काय करणार, ही एक माझी नम्र सूचना आहे. आपलं उत्तर द्या की आम्ही 15 सभा घेणार नाही. आज जे ठरलं आहे त्यानुसार आम्हा 15-16 नंतर ग्रामसेवा घ्यायची आवश्यकताच नाही. सर्वानुमतीने जनाडे साहेबांनी सांगितले तसा प्रस्ताव नंबर 4 जर नोंदवून घेतला तर आवश्यकताच नाही आपल्याला. मगाशी माझ्या बोलण्याचा समारोप करताना मी सांगितलं की त्यांनी 15 तारखेनंतर बैठक घ्या असं सांगितलेलं आहे. ते विनंती करतील, बोलतील, हे करायचं नाही. मगाशी एक शब्द वापरला होता, लोकसभा विधानसभा सबसे बडी. आमचा ठराव झाला हे त्यांना कळवायचं जे ठराव झालेत ते. त्यामुळे त्या पत्राचं उत्तर देणं आपण बांधील नाही हे मगाशी मी माझ्या समारोपाच्या याच्यात सांगितलं. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.